परळी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या पॅनलचा पार धुव्वा उडवलाय। राष्ट्रवादी काँग्रेसने 18 पैकी 14 जागांवर विजय मिळवलाय, तर भाजप उरलेल्या 4 जागांवर विजयी झालाय। पंकजा मुंडेंनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती, त्यामुळे त्यांच्या भगिनी आणि खासदार प्रीतम मुंडे यांनीही मैदानात उडी घेतली होती। एवढंच नाही तर पंकजा मुंडे यांनी विविध कार्यकारी सोसायटी आणि ग्रामपंचायत सदस्य असलेल्या अनेक मतदारांना सहलीसाठी नेलं होतं। विशेष म्हणजे या सर्व मतदार थेट मतदान केंद्रांवरच मतदान करण्यासाठी हजर झाले, त्यामुळे धनंजय मुंडेंच्या ताब्यात असलेली बाजार समिती पंकजा हिरावून नेतात की काय अशी चर्चा रंगली होती। मात्र परळीकरांनी आपला कौल पुन्हा एकदा धनंजय मुंडेंच्या पारड्यात टाकला। सत्ता आणि पैशाचा वापर होऊनही परळीकरांनी पंकजा मुंडेंना नाकारल्याची प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी झी24 तासला दिली आहे। त्या दृष्टीने ही निवडणूक फार प्रतिष्ठेची होती, फार मोठं आव्हान आमच्या समोर होतं। कारण सत्ताधाऱ्यांनी इथल्या पालकमंत्र्यांनी फार ताकदीने या निवडणुकीत साम दाम दंडभेद आणि दामोजी पंथाचा प्रचंड वापर करत ही निवडणूक त्यांनी जिंकायचं ठरवलं। पण शेवटी मतदार मात्र जनशक्तीच्या विरोधात जनशक्तीच्या सोबत राहिले आणि त्यांनी मार्केट कमिटीच्या 18 पैकी 14 जागेवर या ठिकाणी आम्हाला विजय प्राप्त करून दिला। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।